अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि त्यातच शिवसेनेचे उमेदवार अश्विनी जाधव यांनी भाजपचे उमेदवार सागर मुर्तडकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर लिंबू टाकून जादूटोणासारखा प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला जातोय। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या घटनेनंतर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले। शिवसेनेच्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाते। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। तर या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि त्यामुळे गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत। या घटनेनंतर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक सुद्धा झालेले आहेत आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाते। तो आमचा एक रोज जाण्या येण्याचा रस्ता आहे तो आमचा, आणि तेवढंच फुटेज तुम्ही सीसीटीव्ही मध्ये घेताय आणि त्याला काहीतरी वेगळं वळण देताय, हे एकदम चुकीचं आहे। हा प्रकार कधी घडतो जेव्हा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते, तेव्हाच हा प्रकार घडतो। आणि कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत इतक्या खालच्या थराला जाऊन जर का तुम्ही राजकारण करत असाल तर ते राजकारण कधीच सफल होणार नाही। तो प्रकार आम्ही केलेलाच नाहीये ना काही। आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली की तुम्ही काही करू शकता, आणि तुम्ही जर का तिथं बघितलं तर तिथं ते असं एकदम काळं झालेलं लिंबू वगैरे हे सगळे प्रकार आहेत। तिथं थांबून मी ते करणार आहे का सगळ्या गोष्टी? आणि सुशिक्षित लोक असे प्रकार नाही करणार काहीच। याच्यात शिवसेना शिंदे गटाचे जे महिला उमेदवार आहे ते धडधडीत या चौकात एक लिंबाचे बाबतीत असा एक प्रकार केला त्यांनी। याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आलेले, त्यांनी हातातून इथं लिंब सोडून गेलेले त्यात चौकात। जे अश्विनी सचिन जाधव या उमेदवार आहेत यांनी असा प्रकार केलेला आहे। इथं सीसीटीव्ही फुटेज पण आहे। इथं लहान लहान मुलं खेळतात, इथं म्हणजे धोका आहे द्यायला जायला, लोक घाबरून राहिले त्या चौकात यायला। हे तर भीतीचे वातावरण सगळ्यांच्या मनामध्ये झालेलं आहे इथं।